मसाला वांगे बनवणार आहे, तर त्यासाठी जळगावचे वांग असतं ना मोठं भरिताचं, ते घेतलं आहे. त्याचे असे मोठे मोठे काप केले आणि त्याला हळद मीठ आणि तिखट लावून घेतलेलं आहे. आता कढईत तेल टाकून घेऊ. आता हे वांग्याचे काप तेलावर फ्राय करून घ्यायचे. यावर झाकण ठेवून घेऊ. भाजीला लागणारं वाटण करून घेऊ. लसूण, आलं, हिरवी मिरची, एक टोमॅटो आणि भरपूर कोथिंबीर याची मिक्सरला पेस्ट करून घेऊ. वांग्याचे काप छान फ्राय झालेले आहे, ते काढून घेऊ प्लेटमध्ये. तेलामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, एक बारीक कट केलेला कांदा. मसाल्यांमध्ये मी इथे लाल मिरची पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, धने जिरे पावडर, हळद आणि अर्धा चमचा साखर हे सगळं तेलामध्ये टाकून घेऊ. त्यात वाटलेला मसाला टाकू आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता हे फ्राय केलेले वांगे यात टाकून घेऊ. यात थोडंसं पाणी टाकू आणि एक हात मिनिटभर परत वाफ देऊन घेऊ. चमचमीत मसाल्याचं वांग तयार झालेलं आहे. कोथिंबीर टाकून घेऊ.